चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर गुड मॉर्निंग, शुभप्रभात आणि श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे आणि आज समर समृद्धीसाठी पहाटे पहाटे बनवलेत मी फ्रेंच फ्राईज, म्हणजे फिंगर चिप्स. हे पहा, फिंगर चिप्स. तर मुलांना खुश करण्यासाठी, कारण की मुलांचे एक्झाम चालू आहेत आणि हाफ डे आहे. स्कूल फक्त 10 वाजेपर्यंतच आहे. तर हे फक्त व्हॅनमध्ये खाण्यासाठी. व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका. आणि पहाटेचे 5 वाजलेले आहेत, सगळे झोपले, त्यामुळे जास्त काही बोलत नाही. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मला झालेली आहे जाम सर्दी, त्यामुळे माझ्या सर्दीकडे फुरकडे दुर्लक्ष करून व्हिडिओकडे पुढे वळूयात. तर आपण फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी स्टार्टिंगला आपल्याला या साईजचा बटाटा लागेल. मोठे मोठे बटाटे घ्या, त्याच्यावरची मस्तपैकी साल काढा. बघा आता मी साल काढते आहे. आणि बटाट्यावरची साल व्यवस्थितरित्या काढल्याच्या नंतर त्या बटाट्याचे चारी बाजूनी काप काढून घ्या. एक्स्ट्रा जो पार्ट आहे एकदम स्क्वेअरमध्ये तुमचे प्रॉपर रेस्टॉरंटसारखे फ्रेंच फ्राईज झाले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही साईडचं कोपरे काढून घ्या आणि मस्तपैकी बघा मी अशी कट करते आहे, तसेच छानसं लाईनमध्ये कट करून घ्या. सेम बघा, छोटे मोठे करू नका तुम्ही, मस्तपैकी एक लाईनमध्ये कट करा सुंदररित्या. आणि कोणाला फ्रेंच फ्राईज आवडतात असं कोणी नाही आहेच की ज्याला फ्रेंच फ्राईज आवडत नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत फिंगर चिप्स सर्वांना आवडतात. आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर स्टार्टिंगला आपली ऑर्डर यूज तर कोणी पण जास्तीत जास्त 90% तर जे लोक आहे ते फिंगर चिप्सच खातात मस्तपैकी सॉस आणि मेयोनीजमध्ये डीप करून. तर आता आपले हे काप कट करून झालेले आहेत, बघा किती सुंदर मस्तपैकी. आणि हे आपण तुरटीच्या पाण्यात भिजवणार आहोत. ओके, तर तुरटी म्हणजे तिपकरी हां, कोणाकडे तिपकरी म्हणतात, कोणाकडे तुरटी म्हणतात. तर तुरटी कोणत्याही किराणा शॉपमध्ये मिळते. तुरटीचा खडा आणून पहिले तर पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्यामध्ये हे फिंगर चिप्स भिजवा, जेणेकरून फिंगर चिप्स पांढरे शुभ्र दिसतील तुमचे, त्यासाठी. तर आता हे आपण तुरटीच्या पाण्यामध्ये फिंगर चिप्स भिजवलेले आहेत. आता यानंतर हे आपण 2 पाण्यामध्ये स्वच्छरित्या धुवून घेऊयात. ओके, तर आपण डोमिनोजचा पिझ्झा, बर्गर किंवा आपण चिकन नगेट्स काहीही खायला गेलं ना, तर आपण स्टार्टिंगला आपण फिंगर चिप्सच ऑर्डर करतो, नाही का? तुम्ही पण करता का? नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही बनवता का घरी फिंगर चिप्स ते पण सांगा. स्टार्टिंगला तर मला फिंगर चिप्स प्रॉपर बनवता येत नव्हते. मी फक्त बटाट्याच्या भाजीसारखं वरची साल काढायची आणि मस्तपैकी कट करून तळायची. मी म्हणायची नंतर सॉफ्ट का होतात, मला पण समजत नव्हतं. पण काही कालांतराने मला पण समजलं, ते पण यूट्यूबमध्ये व्हिडिओ वगैरे पाहिल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला पण माहिती नसेल तर हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पहा, स्किप करू नका. तर आता आपण 2 पाण्यामध्ये धुवून आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. आता मस्त मीठ टाकूयात पाण्यामध्ये आणि पाण्याला उकळी येऊ द्यात. ओके, तर आता आपण मस्त मिक्स केलेले मीठ यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि मस्त गॅसवरती ठेवा. आणि जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत हे गॅसवरती ठेवा. ओके, आणि व्हिडिओ थोडा पण मिस करू नका, कारण की तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ह्या जर केलं नाही तर परत तुम्हीच मला म्हणणार माझे असे झाले नाही, माझे तर सॉफ्ट झाले. त्यामुळे परत एकदा सांगते मी, बटाट्याचे वरचे साल काढा. बटाटे मोठे पाहून घ्या. बटाट्याच्या वरची साल काढून तुम्ही मस्तपैकी त्याचे चारी कोपरे काढून घ्या. बटाटे कट करा आणि तुरटीच्या पाण्यामध्ये भिजवायला ठेवा, जेणेकरून त्याचं ते पांढरे शुभ्र होतील. आणि त्यानंतर 2-3 पाण्यामध्ये धुवून घेऊन हे आता पाणी उकळेपर्यंत तुम्हाला त्या बटाट्याला थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे. तर पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. आणि जोपर्यंत हे फिंगर चिप्स पूर्ण व्हाईट होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे, ते उकळी येऊ द्यायची आहे त्यांना. आणि जे समजायचं कसं ते, हे बघा मी चेक करते आहे पाण्याला उकळी आलेली आहे का. तुम्ही चमच्याने सुद्धा चेक करू शकता. आणि जे पिवळे दिसत आहेत ना फिंगर चिप्स, ते कच्चे आहेत. आणि जे पूर्ण पांढरे झालेत ते तयार झालेले आहेत. तुम्ही जसं मी हे केले टाईम लावला आहे तसं सुद्धा करू शकता. टेम्परेचर तसं पण चेक करू शकता तुम्ही. आता पाण्याला उकळी आलेली आहे मस्त.
पाण्याला उकळी आल्याच्या नंतर कमीत कमी 5 ते 7 मिनटं फिंगर चिप्स तुम्ही यामध्ये राहू द्या आणि नंतर एका चाळणीमध्ये ओतून घ्या. ओके. बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आपण तोपर्यंत पाहूयात 5 ते 7 मिनटं. बघा आता झालेले आहेत तयार आहे कारण की उकळा येऊन यायला झालेले आहेत 5 ते 7 मिनटं. आता आपण हे दुसऱ्या पातेल्यात पाणी घेणार आहोत आणि यामध्ये मीठ नाही टाकायचं आहे. लक्ष ठेवा बरं का, यात मीठ नाही टाकायचं आहे. हे थंड पाणी आहे तर यामध्ये मीठ बिलकुलही टाकायचं नाही. मीठ आपण स्टार्टिंगला टाकलेलं आहे त्यामुळे आपण या पाण्यात मीठ टाकायचं नाही आहे. आता आपण या थंड पाण्यात बुडवून ते परत आपण चाळणीमध्ये काढायचे आहेत ते फिंगर चिप्स. Wish that I could cough out my emotions in a healthy manner and just become the right person that actually matters. And every day I drive my car to my little job, find some peace in the stations that I throw on. But I wish there was a song with your name as the title. Oh yeah, I wish there was a song with your name. आता आपण दुसऱ्याही बिना मिठाच्या पाण्यामध्ये याला थोडंसं बॉईल करून घेतलेलं आहे 2 मिनटं आणि आता आपण हे एका मस्तपैकी कॉटनच्या कपड्यावर काढणार आहोत आणि पसरून घेणार आहोत, ज्याने की यात जेवढं पण पाणी आहे ते कपडा तो शोषून घेईल. बघा असं पसरून टाका तुम्ही. कमीत कमी 1 ते 1.5 घंटा असं पसरून टाका तुम्ही. फिंगर चिप्स आपल्याला खायला इझी वाटतात पण त्याला बनवण्याची स्टेप पण ही खूपच वेळ लागतो. तर खाताना असं वाटतं काही नाही, बटाटा कट करायचा, फ्राय करायचा, पण असं नाही आहे. पण एवढं मात्र आहे, आपण एकदा बनवून ठेवले ना कमीत कमी 3 महिने आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. एकदा एका पॅकेटमध्ये बनवून ठेवले ना आपण ते 3 महिने स्टोअर करू शकतो. त्यामुळे करताना थोडासा वेळ लागेल पण नंतर तुम्ही कधी पण ते फक्त फ्राय करून खाऊ शकता. बघा किती सुंदर झालेत ते आणि तुटणार पण नाही. फक्त ज्या स्टेप आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा. सेम असेच बनतील तुमचे पण. व्यवस्थित बॉईल करा जेणेकरून हे पूर्ण व्हाईट झाले पाहिजे. अर्धे पिवळे अर्धे पांढरे नाही झाले पाहिजे. जे पिवळे राहतात ना ते थोडेसे बॉईल नाही झाले असे समजायचे. तर आपण ह्याला आता फ्राय करूयात. चला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि तेल गरम झाल्यावरती आपण हे पहिले 1-2 टाकून फ्राय करून पाहूयात. ओके. बघा आता तेल पण गरम झालेलं आहे मस्तपैकी आणि मी हे 1 टाकून पहिले पाहते आहे तेल गरम झाले का. ओके. तुम्ही पण एकदाच टाकू नका, पहिले थोडासा तुकडा किंवा 1 फिंगर चिप्स टाकून पहा की तेल गरम झाले का. बघा हे वरती आलं म्हणजे समजायचं तेल गरम झाले आणि थोडे थोडे तुम्ही पण फ्राय करा मस्तपैकी. ज्याला जास्त कुरकुरीत आवडतात ते थोडंसं ब्राऊन शेडमध्ये पण फ्राय करू शकतात आणि ज्याला प्रॉपर रेस्टॉरंटसारखं कलर पाहिजे तर तुम्ही थोडंसं म्हणजे व्हाईटमध्ये पण काढू शकता. फक्त जास्त पण लवकर काढू नका जेणे की ते लवकर स्मूथ होतील. तुम्हाला जास्त वेळ जर त्याला कुरकुरीत ठेवायचे तर थोडं जास्त फ्राय करा तुम्ही. ओके. आणि मला समृद्धीला टिफिनमध्ये द्यायचं आहे त्यामुळे मी एकदाच एवढी टाकली आहे. तुम्ही बिलकुलही एकदाच एवढी टाकू नका. थोडी थोडी टाकून वेळ लागला तर लागू द्या पण थोडी थोडी टाकून फ्राय करा कारण की समृद्धीची व्हॅन 6 वाजता येते आणि मला हे सर्व 1 तासात बनवायचं होतं. त्यामुळे मी फास्ट एकदम जास्त तळायला टाकलेली आहेत फिंगर चिप्स. पण तुम्ही वेळ असेल तर प्लीज असं करू नकास. ओके. तर बघा आणि मस्त हलवायचं, त्याला हलवत राहायचं. फिंगर चिप्स टाकल्यावरती एकदा टाकलं की तसंच नाही थांबायचं, मग एका साईडनी पूर्ण करपून जातील ते. बघा मस्त असे फ्राय मी केलेले आहेत कारण मला ब्राऊनच आवडतात पण कसं समृद्धीला प्रॉपर रेस्टॉरंटसारखे पाहिजे असतात त्यामुळं मी एकदा ह्याच्यात फ्राय केले. आणि तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही तेलसुद्धा हे करू शकता, पेपरवरती टाकू शकता
किंवा तुमच्याकडे ऑब्झर्व मशीन असेल तर त्यामध्ये पण हे करू शकता, त्याने तुमच्या फिंगर चिप्समधलं सगळं तेल जाईल. पण आपण फ्राय करताना छानपैकी चाळणीमध्ये नितळायला ठेवा, नंतर पेपरवरती टाका, मग तेल कमी लागेल. आणि ज्याला प्रॉपर रेस्टॉरंट पाहिजे तेव्हा मी कपड्यावर जेव्हा ते सुकवायला टाकले होते त्यानंतर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून सुद्धा त्याला ठेवू शकता फ्रीजरमध्ये. ओके, तर बघा फिंगर चिप्स आता रेडी आहेत. मी मुलांच्या टिफिनमध्ये भरलेले आहेत. ज्याला त्यामध्ये मसाला मीठ वरतून अजून लावायचे ते लावू शकता. माझी मुलं स्पायसी खात नाही त्यामुळे मी तिखट वगैरे लाल मिर्च नाही लावलेली आहे. बघा मुलांचा डब्बा रेडी आहे आणि सोबत मेयोनीज आणि सॉस पण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि माझ्या मुलांचा आजचा टिफिन तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की कमेंट्स करून सांगा. हे पहा, हे मेयोनीज आणि सॉस मिक्स मुलांना माझ्या आवडतं, तर दोघांना पण मी. आणि लगेच गरम गरम फिंगर चिप्स बिलकुल भरू नका. ओके, ते सादळतील, आधी पेपरवरती सुकू द्या मग भरा. बाय, टेक केअर.